आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या या कार्यक्रमाच्या उद्घाटक, ज्या रयत माऊलीचं स्वप्न, ज्या शाळा माऊलीचं स्वप्न आपण खऱ्या अर्थानं 2012 पासून पाहिलं. इथं श्रीनिवास पाटील साक्षीला बसलेले आहेत. पाटील साहेब, तुम्हाला मी आठवण करून देतो, व्यासपीठ पण हे होतं, जागा पण ही होती. 2012ला ज्यावेळी अण्णांचा 125वा जयंती सोहळा होता, नुसतंच कॉलेज पूर्ण झालं होतं आणि शरदचंद्रजी पवार साहेबांनी कुंभोजला 5 कोटी रुपये दिले होते. मनात रुकरुक होती, कुंभोजला जर अण्णांचा जन्म होत असेल आणि शरद पवार साहेब जर तिथं 5 कोटी रुपये देत असतील आणि ज्या गावामध्ये रयत शिक्षण संस्था स्थापन झाली, त्या गावाला काय चिमोडा होतो, भावडा होतो, लोकांना वाटायचा हा येडा आहे, हा काय पण बोलत असतो. पण साहेब, त्या दिवसापासून सातत्यानं बॅरिस्टर पी.जी. पाटलांचं तुम्ही उदाहरण दिलं होतं आणि माझ्याही वडिलांचं नाव पांडुरंग पाटील होतं. तुम्ही सांगितलं होतं साहेब, पांडवाचंही पोरगा आहे विकास पांडुरंग पाटील, हे तुम्ही नाव स्टेजवरती घेतलं होतं. तो हाच विकास पाटील 12 वर्षानंतर या स्टेजवर शाळा माऊलीचं स्वप्न पूर्ण करू शकला. या सगळ्यांच्या साथीमुळं 31 ऑगस्ट 2018ला संस्थेला भेटलो, संस्थेला 50 लाख जाहीर केले. 22 सप्टेंबर 2018ला म्हणजे बरोबर आजपासून मागच्या 6 वर्षापूर्वी शरदचंद्रजी पवार साहेबांना भेटलो. फक्त आणि फक्त 3 मिनिटांमध्ये शरद पवार साहेबांनी आपल्या शाळा माऊलीसाठी 1 कोटी रुपये जाहीर केले. 1 कोटी देताना साहेबांनी सांगितलं होतं की काले ग्रामस्थांनी किमान 20 लाख रुपये गोळा करा. साहेब, 20 लाख रुपये नाही गोळा केले, कुणाच्या दारात गेलो नाही, कुणाला घरात जाऊन 1 रुपया मागितला नाही. फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, जो आमचा देणगीदार आम्हाला देणगी देईल त्याच्या पोस्ट आपण व्हायरल करत राहिलो. आमच्या फक्त माजी विद्यार्थ्यांनी देणगी दिली नाही साहेब. आपल्या तालुक्यातल्या मूर्ती मोरगाव मधल्या काही विद्यार्थ्यांनी अशी देणगी दिली की रयत शिक्षण संस्थेची स्थापना काले गावात झाले म्हणून आम्ही देणगी देतोय. फक्त आपल्याला आजी माजी विद्यार्थ्यांनीच नाही तर रयत शिक्षण संस्थेवर प्रेम असणाऱ्या प्रत्येक माणसाने यासाठी देणगी दिली आहे. उपक्रम असतील, कुठल्याही शालेय उपक्रम असतील, ते चांगल्या पद्धतीने राबवत गेलो. विविध उपक्रम, 15 ऑगस्ट आला तर शाळेला मदत, एक देश सेवा, गुढीपाडवा आला तर गुढीपाडव्याचा गोडवा, शाळेला देऊया मदतीचा गोडवा, असे विविध उपक्रम करत गेलो. अक्षरशः कदम साहेब, तुम्ही आता माझं कौतुक केलं. मला सांगायला अभिमान वाटतो की आपण माणसाच्या शुभकार्यामध्ये जाऊन देणगी आणू शकतो. पण आमच्या गावातल्या साहेब लोकांनी वर्ष श्राद्धाला सुद्धा देणग्या दिल्या. आईचं 13वं असेल, वडिलांचं 13वं असेल, लोकांनी घरी बोलावलं. विकास, आज माझ्या मुलीचं लग्न आहे, मुलाचा बारसा आहे, मुलीचा बारसा आहे, मुलाचा लग्न सोहळा आहे, मुलीचा लग्न सोहळा आहे. असं करत 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 साहेब, तुम्ही शब्द दिला होता की खाले ग्रामस्थांनी किमान 20 लाख रुपये गोळा करा. साहेब, तोही शब्द पुढे पडला आणि तब्बल 72 लाख रुपये उभे केले साहेब. यामध्ये खऱ्या अर्थानं 57 लाख रुपये ही आर्थिक मदत आहे आणि 14 लाख रुपयांची ही वस्तुरूपी मदत आहे. यासाठी माझ्या पाठीशी माझा उभा राहणारा माझा मित्र स्वर्गीय संतोष गुरव, कोरोनाच्या काळामध्ये त्याचं निधन झालं. आमचे महादेव देसाई बापू असतील, हे सर्वजण पाठीशी राहिले. कधी थांबलो नाही, कधी खचलो नाही. अनेक अनंत अडचणी आल्या साहेब, कधी सुद्धा मागं बघितलं नाही आणि काम करत राहिलो. आत्ताच मला चेअरमन साहेबांनी आमचं बोलणं व्हायचं. गेल्या वर्षी चेअरमन साहेब आले, काम पाहिलं, वेळोवेळी फोनवर बोलणं व्हायचं आणि सांगायचे, साहेब विकास, तू थांबू नकोस, काम करत राहा, तुला काही कमी पडणार नाही. फेसबुक आणि व्हॉट्सअप असेल, फक्त आणि फक्त सांगतो, काले ग्रामस्थ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ही इमारत उभी राहिले. विकास पाटील फक्त एक निमित्त आहे आणि या निमित्ताला तुम्ही सर्वजण पाठीशी उभे राहिलात म्हणून आणि म्हणूनच ही इमारत उभी राहिली. एकदा विकास पाटील काहीच करू शकलेलं नाही, तुम्ही होता म्हणून झालेलं आहे. जाता जाता मी एवढंच म्हणेन, 12 वर्षाचा अखंड तप केला आणि 12 वर्षाच्या अखंड तपामध्ये देशाच्या नेत्याची मला साथ मिळाली आणि तो देशाचा नेता, सह्याद्रीचा नेता आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब हे पाठीशी उभे राहिले म्हणून हे शाळा माऊलीचं स्वप्न पूर्ण करू शकलो. समोर माझी आई बसले. साहेब, सांगायला तुम्हाला मला अभिमान वाटतो, झोपेल तेवढी डोक्यात शाळा नसते. सतत आईनं मला ते एकच सांगितलं होतं, तिकडे राहा, तू शाळेतच रागायला येऊ नको, तिकडच एखादी खोली बांध. एवढा प्रचंड वेळ साहेब शाळेसाठी देऊ शकलो. एवढी भव्य दिव्य फक्त इमारत नाही बांधली, आधुनिक सेवा सुविधा उभ्या केल्या. प्रत्येक वर्गात CCTV असेल. साहेब, दुर्दैवाने एक टॉयलेट नव्हतं आमच्या शाळेला, आज 17 टॉयलेट झाली. हे सांगण्यासारखी आम्हाला अभिमानाची गोष्ट वाटते. इथं बसलेल्या प्रत्येकानं पाठीशी उभे राहिले म्हणून आणि म्हणूनच ही इमारत उभी राहिली. जाता जाता मी एवढंच म्हणेन, संपलो नाही, संपणार नाही, संपलो नाही, संपणार नाही, खचलो नाही, खचणार नाही. तुम्हा
आपल्या सर्वांचा पाठीवर हात आहे, कर्मवीर अण्णांच्या विचारांची साथ आहे. कधीही किती येऊ देत अडथळे, थांबलो नाही, थांबणार नाही, थांबलो नाही, थांबणार नाही. जाता जाता इथं बसलेल्या प्रत्येक देणगीदाराचा, आजी माझी विद्यार्थ्याचा, खाऊचे पैसे देणाऱ्या माझ्या बालच्या मुगल्यांचा मला नतमस्तक होऊन तुमचे आभार मानायचे. या विकास पुरुषासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. धन्यवाद. यानंतर विनंती करतोय कर्मवीर अण्णांचे नातू रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन आणि पदसिद्ध संघटक माननीय डॉक्टर अनिलजी पाटील साहेब यांना की कृपया आपण आपले मनोगत व्यक्त करावे.